अच्छा, कधी विचार केलाय का, की एखादं नवीन पण जरा अवघड शारीरिक कौशल्य कसं शिकायचं? म्हणजे समजा एखादं वाद्य वाजवायचं असेल किंवा नाचायचं असेल किंवा एखादी मार्शल आर्ट. या सगळ्यासाठी ना एक विशिष्ट पद्धत लागते. आज आपण अशाच एका जबरदस्त पद्धतीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्याला एक खूप जुनी, प्राचीन कला शिकवते. तर प्रश्न हाच आहे की अशी एखादी प्राचीन आणि ताकदवान कला शिकायची तरी कशी? खास करून अशी कला जिथे फक्त ताकद नाही तर अचूक तंत्राची जास्त गरज असते. नेमकी सुरुवात करायची कुठून? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं दुखापत न होता कसं शिकायचं? आज आपण भारतीय कुस्ती म्हणजेच आपल्या कुस्तीबद्दल बोलणार आहोत. आता यात धोका तर असतोच, म्हणूनच ही कला सुरक्षितपणे शिकण्यासाठी एक भक्कम पद्धत असणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग यावरचं उत्तर शोधूया. एका महान गुरूंनी तयार केलेली एक अशी पद्धत, जिला त्यांनी नाव दिलं कुस्तीची वर्णमाला. आणि ही पद्धत ज्यांनी तयार केली ते आहेत गणेश सखाराम वजे मास्तर. त्यांनी एक अशी भारी सिस्टीम तयार केली ज्यामुळे कुस्ती शिकणं एकदम सोपं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित झालं. वजे मास्तरांची शिकवण्यामागची आयडियाच खूप जबरदस्त होती. त्यांनी काय केलं की कुस्तीचे जे मोठे आणि अवघड डाव आहेत ना, त्यांना छोट्या छोट्या सोप्या स्टेप्समध्ये तोडलं. का? तर जेणेकरून जे तुलनेने नवीन किंवा कमजोर आहेत ते सुद्धा कसलीही भीती न बाळगता सराव करू शकतील. तर मग हे कुस्तीची मुळाक्षरे प्रकरण आहे तरी काय? सोप्पं आहे. जसं आपण मराठी शिकताना आधी अ आ इ ई शिकतो आणि मग शब्द बनवतो, अगदी तसंच ही पद्धत कुस्तीच्या डावांना अशाच मूलभूत हालचालींमध्ये म्हणजेच अक्षरांमध्ये विभागते. आणि मग ही अक्षरं शिकून पैलवान हळूहळू डावांचे शब्द आणि वाक्य बनवायला शिकतो. ठीक आहे, मग आता थिअरी बास, चला प्रॅक्टिकलकडे वळूया. आपण आता ह्या कुस्तीच्या वर्णमालेतली पहिली काही अक्षरं शिकायला सुरुवात करूया. असं समजा की हा आपला पहिलाच क्लास आहे. तर पहिला डाव आहे दसरंग. हा एकदम पायाभूत डाव आहे. याचा मुख्य हेतू काय? तर समोरच्याचं बॅलन्स बिघडवणं. कसं? तर त्याचा हात आणि खांदा कंट्रोल करून त्याला कमजोर करायचं. मग हा डाव टाकायचा कसा? अगदी सोप्पा आहे बघा. आधी प्रतिस्पर्ध्याच्या कोपऱ्यावर आपला उजवा हात ठेवा. मग त्याचा हात थोडासा फिरवून आपला डावा हात थेट त्याच्या काखेतून आत टाका. आणि डाव पूर्ण करण्यासाठी त्याचा उजवा पाय आपल्या उजव्या हाताने फक्त उचला. बस, या छोट्या स्टेप्स एकत्र आल्या की एक जबरदस्त डाव तयार होतो. इथे दिसतंय बघा, कशा त्या सोप्या स्टेप्स एकत्र येऊन एक प्रभावी तंत्र बनतं. एका साध्या पकडीपासून सुरुवात होते आणि शेवट प्रतिस्पर्ध्यावर पूर्ण कंट्रोल मिळवण्यात होतो. कमाल आहे ना? चला, आता पुढच्या अक्षराकडे जाऊया. हा आहे दस्त उतार म्हणजेच मनगट सोडवणं. हा एक खूपच महत्त्वाचा बचावात्मक डाव आहे. समजा समोरच्याने आपली मान किंवा खांदा पकडला तर त्याची पकड कशी सोडवायची हे तंत्र शिकवतं. यात सगळा खेळ ताकदीचा नाहीये, तर युक्तीचा आहे. प्रतिस्पर्ध्याने मान पकडली की आपल्या उजव्या कोपराने त्याच्या हातावर खाली दाबायचं आणि त्याचवेळी डाव्या हाताने त्याची मान खाली ओढायची. यामुळे तो पुढे वागतो आणि त्याची पकड अगदी सहज सुटते. इट्स ऑल अबाउट लेव्हरेज. ह्या डावाची खरी मजा हीच आहे की यात आपण समोरच्याच्याच ताकदीचा वापर त्याच्याविरुद्ध करतो. यावरून हेच सिद्ध होतं की कुस्ती फक्त ताकदीचा नाही तर बुद्धीचाही खेळ आहे. आत्तापर्यंत आपण काही डाव पाहिलेत, पण कुस्ती म्हणजे फक्त डावपेच नाहीत. हे डाव यशस्वी करण्यासाठी जी काही शारीरिक आणि मानसिक तयारी लागते ना, ती तितकीच किंबहुना जास्त महत्त्वाची आहे. आणि ह्या तयारीचा आत्मा आहे चिकाटी. ही चिकाटी म्हणजे नेमकं काय? हा एक खास प्रकारचा सराव आहे. यात दोन पैलवान एकमेकांचे हात पकडतात आणि एकमेकांची पकड सोडवण्यासाठी झुंजतात. दिसायला साधा वाटणारा हा व्यायाम प्रचंड ताकद आणि मानसिक सहनशक्ती तयार करतो. म्हणजे चिकाटीचा उद्देश फक्त पकड मजबूत करणं एवढाच नाहीये. यातून शारीरिक आणि मानसिक स्टॅमिना वाढतो. आपलं शरीर कुस्तीच्या मेहनतीसाठी तयार होतं. आणि सर्वात महत्त्वाचं, कधीही हार न मानण्याची वृत्ती, सतत प्रयत्न करत राहण्याची सवय लागते. तर मग ह्या सगळ्याचा विचार केला तर वझे मास्तरांच्या ह्या पद्धतीचं महत्त्व काय आहे? आजच्या काळातही ती एवढी महत्त्वाची का वाटतेय? चला पाहूया. वझे मास्तरांच्या पद्धतीचं पूर्ण सारणा ह्या एका वाक्यात आहे. जसं अक्षरं शिकून शब्द बनतात, तसंच मूलभूत हालचालींचा सराव करूनच पैलवान डावांमध्ये आणि शेवटी संपूर्ण खेळात मास्टरी मिळवतो.
आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही पद्धत 100 वर्षांपेक्षाही जास्त जुनी आहे. इतकी जुनी असूनही तिची मूळ तत्व आजही तितकीच लागू पडतात. यावरूनच या प्रणालीची दूरदृष्टी दिसून येते. आणि जाता जाता एक विचार, ज्याप्रमाणे वजे मास्तरांनी कुस्तीसाठी वर्णमाला बनवली, तशीच आपल्या आयुष्यात एखादं नवीन कौशल्य शिकण्यासाठी अशी कोणती वर्णमाला बनवता येईल? मग ते संगीत असो, एखादी नवीन भाषा असो किंवा अजून काही. कोणत्याही मोठ्या गोष्टीला अशा लहान सोप्या पायऱ्यांमध्ये विभागून त्यावर प्रभुत्व मिळवता येईल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.